महाराष्ट्रात एसटीनं प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्य परिवहन प्राधिकरणानं एसटी महामंडळाच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। ही भाडेवाढ का करण्यात आली, कोणत्या मार्गावर तिकीट किती महागलं आणि ही दरवाढ नेमकी कधीपासून लागू होणार, या सर्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह। राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे। सरकारच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या किमती वाढल्या, त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ झाली असून वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चातही मोठी वाढ झाली आहे। याच वाढत्या खर्चामुळे एसटी महामंडळावर आर्थिक ताण वाढत होता, त्यामुळे सेवा अखंड आणि दर्जेदार ठेवण्यासाठी ही भाडेवाढ आवश्यक असल्याचं शासनानं स्पष्ट केलं आहे। मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी साध्या बसेससाठी लागू करण्यात आलेली 10% हंगामी भाडेवाढ आता रद्द करण्यात आली आहे। आता जाणून घेऊयात कोणत्या मार्गावर किती भाडेवाढ करण्यात आली आहे। बस मार्ग, जुने दर आणि नवे दर नेमके किती आहेत ते जाणून घेऊयात। बस मार्ग मुंबई सातारा जुने दर 498 रुपये होते, आता भाडेवाढीनंतर नवे दर 515 रुपये असणार आहे। बस मार्ग मुंबई कोल्हापूर जुने दर 730 रुपये होते, आता भाडेवाढीनंतर 755 रुपये होणार। बस मार्ग मुंबई नाशिक जुना दर 355, आता 370 रुपये। बस मार्ग मुंबई धुळे जुने दर 664 रुपये होते, आता नव्यानं 685 रुपये करण्यात आले। बस मार्ग मुंबई चिपळूण जुने दर 498 रुपये होते, आता नवे दर 515 रुपये असणार आहेत। बस मार्ग मुंबई सोलापूर जुने दर 775 रुपये होते, आता नवे दर 800 रुपये असणार आहेत। बस मार्ग पुणे कोल्हापूर जुने दर 421 रुपये होते, आता नवे दर 435 असणार आहेत। बस मार्ग पुणे अहिल्यानगर जुने दर 233 रुपये होते, आता नवे दर 240 रुपये असणार आहेत। बस मार्ग पुणे संभाजीनगर जुना दर 454 रुपये होता, आता 470 रुपये असणार आहे। बस मार्ग पुणे सोलापूर जुने दर 465 रुपये होते, आता 480 रुपये असणार आहे। बस मार्ग नाशिक पुणे जुना दर 410 रुपये होते, आता या मार्गासाठी 425 रुपये मोजावे लागणार आहेत। विशेष म्हणजे तिकिटाची अंतिम रक्कम आता 5 रुपयांच्या पटीत आकारली जाणार आहे, त्यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या पार्श्वभूमीवर दिलेल्या माहितीनुसार ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल याची काळजी घेण्यात आली आहे। त्यांच्या मते वाढते इंधन दर, कर्मचाऱ्यांचे भत्ते आणि वाहनांच्या देखभाल खर्चामुळे हा निर्णय अपरिहार्य होता। एसटीची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार व अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ महत्त्वाची असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं। त्यांच्या मते तिकीट दर 5 रुपयांच्या पटीत केल्यामुळे सुट्ट्या पैशांचा गोंधळ संपणार असून यामुळे प्रवासी आणि वाहक दोघांनाही सोयीचं जाईल। आता ही नवीन भाडेवाढ शुक्रवार मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे, त्यामुळे आता एसटीनं प्रवास करताना प्रवाशांना नवीन दरानुसार तिकीट काढताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। दरवाढीमुळे एसटीची सेवा अधिक सक्षम होईल की सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडेल, याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। सोबतच तुम्हाला ही भाडेवाढ योग्य वाटते का, की सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा द्यायला हवा होता, याबाबतचं मतही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।